एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर का शंभू राजेंना अपाय झाला तर आम्ही कोणाचीही गय करणार नाही. मातोश्री, माफी असावी. आम्ही वर्दी न देता आलो. तुमची वर्दी नसली तरी चालतं आम्हाला. या. मला इजाजत द्यावी. या. बोलायचं असेल तर बोलून घ्या. विषय पूर्ण करावा. नाही नाही, आमचं बोलणं झालंय. अभिनंदन करायला आला होतात का मातोश्रींचं? अभिनंदन? मगाशी म्हणालात ना आपण, तितर पक्षी पाठवले, त्यायोगे विष ओळखता आलं म्हणून राजांचा जीव वाचला. हो हो, त्यासाठीच आलो होतो मी. बोललो तितर पक्षाबद्दल आणि मातोश्रींबद्दल. आता निघू. राजमातोश्री, इजाजत द्यावी. या. सुनबाई, अहो पाया का पडताय? आम्ही नाही हो पुण्यवंत. मातोश्री, पुण्यवंतांचं मोजमाप कसं करावं हो? आम्ही फक्त एवढंच जाणतो, आज तुमच्यामुळे आमचं कुंकू बळकट राहिलं. नाही हो सुनबाई. मातोश्री, आज तुम्ही खऱ्या अर्थानं राजांच्या मातोश्री झाला. जन्म देणारी आईच असते, परंतु आज तुम्ही त्यांचं रक्षण केलं. खूप मोठं कार्य घडलंय तुमच्या हातून. नाही कसं म्हणता तुम्ही मातोश्री? तुम्हाला काहीतरी जाणवलं असेल, धोका दिसला असेल. आम्ही तर म्हणतो तुम्हाला दृष्टांत झाला. या सगळ्या वस्तू पन्हाळगडावर पाठवा. म्हणूनच तुम्ही वाघनख, खंडोबाचा भंडारा, देवीचा अंगारा, विष उतरवणारी ती शिशी आणि तितर पक्षी पाठवले. हा दृष्टांत झाला म्हणूनच ना? नाहीतर इतर वेळी या वस्तू गडावर पाठवण्याचं कारण तरी काय? सुनबाई, मातोश्री, तुमच्या या ऋणातून आम्ही कसं उतराई व्हावं खरंच आम्हाला कळत नाही हो. सुनबाई, आमच्या हातून जशा चांगल्या गोष्टी घडताय तशा वाईट गोष्टीही घडल्यात. घडल्या असतील, पण ही एक चांगली गोष्ट त्या गोष्टींना पुसून टाकणारी आहे. तुम्ही समजून का घेत नाही? आम्हाला काहीच ठाऊक नाही. एकतर आम्ही इथे कृतज्ञता व्यक्त करायला आलोय, आणि दुसरं म्हणजे आपण राजांचे प्राण वाचवले. आपण त्यांच्या जीवनदायिनी आहात. मातोश्री, राजांवर असंच लक्ष असू द्या. सुनबाई, अहो, भक्त प्रल्हादालाही उकळत्या तेलात टाकणारे लोक होतेच की, पण प्रत्येक वेळी त्यांना देवानं झेललं. चिलिया बाळाचं मांस मागणारेही लोक होते, पण चिलिया बाळाच्या मागे पुण्याई उभी राहिली ती त्याच्या आईचीच.
आईचं सत्व मुलांच्या मागे उभं राहतं की जे आज तुमच्या रूपानं राजांच्या पाठीशी उभं राहिलं. एवढंच. येतो आम्ही. आता आपली भेट लवकर नाही. बाळराजेंना गादीवर बसवा, आम्ही अर्धे राज्य देऊ. असे जे आपण अकबरास पत्र पाठवले त्यावर शिक्का कोणाचा होता? तुमचा शिक्का आहे. हो ना, चुटकी सरशी विषय बदलून टाकला. हा, मला आपलं भ्या. परत आपली चौकशी होती का काय? कसली चौकशी हो? साधा चौकशी हा शब्द सुद्धा निघाला नाही कोणाच्या तोंडून. होय की? पंत, मानलं तुम्हाला. हा, ते तंत्र आहे समोरच्या माणसाची दिशाभूल करायचं. कसं आहे, बुद्धीची कुवत ओळखायची आणि कळ फिरवायची. पर एक हे समजा तुम्हीच करू जाणं. हा, येड्या कपाड्याचं काम नाही ते. खरंय. आता एवढे मुरलेले मुत्सद्दी हंबीरराव, पण त्यांनाही गपगार केलं. त्यांनी तोफ टाकली खरी, पण काहीही उपयोग झाला नाही. हा, आणि त्या कलुषाचा पार त्याची हजामतच केली चांगली. मग भीतोय का त्याला? काय म्हणाला? तर स्वकीयांकडून हल्ला झाला असण्याची शक्यता आहे. ते म्हणालं आणि माझी तर छातीच तडापली. कशाला? एवढं घाबरून चालत नाही. त्याचा काढला ना कलशाभिषेक, तोच हरामी आहे. होय की? मग तुम्हाला वाटत असेल मी शंभूराजांना का नाही म्हणतो ते? त्याचं खरं कारण हे, महाराज जिवंत असताना त्यांनी कलशाभिषेक केला. रास्तच आहे तुमचं. त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. स्वकीयांनी हल्ला केलाय या चर्चेच्या खड्यात जेव्हा तुम्ही सोयरा मातोश्रींचं तित्तर पक्षी सोडलं तेव्हा सदरेवरची समधी तित्तर बित्तर झाली. आता याच परिस्थितीचा फायदा उचलायचा आपण. वेगानं हालचाली करायच्या आणि तुरुपाला खेळात ओढायचं. तुरुप कोण? तुरुप आपल्याकडे एकच आहे, शहजादा अकबर. आता त्याच्या साह्यानं आपण फसलेला डाव जिंकायचा. आता फक्त घाई करायला पाहिजे. इथंच राहत होते सूर्यजन बापूजी. तुम्ही दोघं इथंच थांबा, मी बोलवल्यावर आत या. वलाय या चुन्याचा तर चंदनाचा वास येतोय. हा चुना रायगडाच्या घाणीचा आहे. रामा तांबोळ्याचा चुना. याचा अर्थ रायगडावरनं हमखास इथं माणूस आला असणार.
या बघा बघा आणि तुम्हीच सांगा आता 2 शब्द. पण आहेत कुठे त्या? सोनबाई, येत्याला आता. अहो ऐकल तर शपथ जायचंच म्हणतात त्या पन्हाळगडी. म्हणजे निघाल्याच. पण धाराऊ तू नाही का सांगितलंस त्यांना? हवं दमलो मनधरणी करून करून, पण ठावच घेतलाय जायचा तर. कविराजासने बी समधी तयारी करायला सांगितली. पथक सज्ज करायला सांगितलंय. पथक? नाही नाही, घोड्यावरून जाणार? ते बघा आले कविराज, विचारा तेच. मातोश्री, राणीसाहेब ऐकायला तयारच नाहीयेत, म्हणून आम्ही पथक तयार केलं. नाही नाही, असा वेडा विचार नको. पन्हाळगड जवळ का आहे? जवळ लांबचा प्रश्नच नाही. आम्हाला राजांच्या जवळ पोचायचं आहे. राजे सुरक्षित नाही. माफी असावी राणीसाहेब, परंतु राजन सुरक्षित आहेत. गुन्हेगार सापडले असतील, पण राजे तेव्हाच सुरक्षित असतील जेव्हा त्या मारेकऱ्यांचे गळे चिरले जातील. काय? याचा अर्थ एवढाच की ते मारेकरी राजांच्या आजूबाजूला आहेत, आणि म्हणून आम्ही निघालोय. राणीसाहेब, आम्ही आपल्याला कालही सांगितलं, आज पुन्हा सांगतो, आपण पन्हाळगडी जाऊ नये. आपण महाराणी आहात. महाराणी आहोत, पण तशाच आम्ही पत्नीही आहोत. हे कसं विसरू आम्ही कविराज? सुनबाई, रयतेसाठी जीवाचं रान करणाऱ्या, आबासाहेबांच्या प्रतिष्ठेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या, रयतेचं हित साधणाऱ्या एका शूर योद्ध्याच्या आम्ही पत्नी आहोत. मग आम्हाला एक कळत नाही, एवढी मोठी पुण्याई पाठीशी असताना पाठीतच वार व्हावे, विष घालून मारण्याचा प्रयत्न व्हावा, एवढा तिरस्कार, एवढी असूया का? याचा छडा लावण्यासाठी आम्ही पन्हाळगडी निघतो आहोत. आम्हाला कोणीही अडवू नये. उद्या सूर्योदय होताच आम्ही गड उतार होणार आहोत. बादशाह ने घड़ी कम, हम आपसे शंभू राजे के बारे में ही बात करने आए हैं. फरमाइए. बादशाह, आप तो जानो हो, शंभू राजे एक बहुत बड़े अकस्मात से मां कात्यायनी की कृपा से बच गए. ये दुर्गादास जी, उनके साथ जानलेवा हादसा हुआ था, मगर खुदा के रहमो करम से वो बाल बाल बच गए. बस इसी मौके का हमें फायदा उठाना है. मगर वो किस तरह? बादशाह, हमें शंभू राजे से मिलने का मौका एकलिंग जी ने घड़कर भेजो है. वो इतने बड़े हादसे से बच गए तो उन्हें अपनी सद्भावना व्यक्त करने के लिए एक बार मिलना तो बनता है. के सोच में पड़ गए बादशाह? यही सोच रहे हैं दुर्गादास जी के ये हादसा नहीं था. शंभू राजा के अपने ही लोगों ने सोच समझकर उनके साथ विश्वासघात किया, गद्दारी की. ये बात तो दिए जैसी साफ है. हाँ दुर्गादास जी, एक बात और सच सामने आती है कि शंभू राजा के अपने लोग ही उनके साथ नहीं, उनके अपने लोग ही उन्हें गिनती में नहीं लेते. ये भी तो सच है. हाँ, उनके नजदीक के लोगों ने ही ये किया होगा. हम भी यही कहना चाहते हैं. हम यहां पर आए थे राजा से पनाह मांगने के लिए, मगर अब बात बिल्कुल साफ है दुर्गादास जी. जिस राजा के लोग ही उनके साथ ना हो, वो खुद हमारा साथ कैसे देगा? लेकिन बादशाह, ये कौन लोग हैं ये हमें पता नहीं. ये मंत्री हैं या कोई और दूसरे, और इसलिए हमने किसी नतीजे पर पहुंचना ठीक नहीं होगा. मंत्री ही होंगे, वही तो आए थे हमारे पास प्रस्ताव लेकर अपने राजा को हटाने के लिए. इंशाअल्लाह अनाजी पंथ की बात अगर हम मान लेते हैं तो बात हमारे फायदे की होगी.
सोच लीजिए राणा जी। राज, ते सूर्यजीन बापूजी जिथं राहत होते त्या घराची मी झाडाझडती घेतली। तिथं मला हे पत्र सापडलं। त्या दोघांना कोणी पत्र पाठवलं असेल? त्या दोघांना पत्र कुणी पाठवलं याचा सुगावा नाही लागला, पण पत्र पाठवणारा माणूस लय मुरब्बी दिसतोय। म्हणजे या पत्राला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध आहे। होय बैरजी काका, पत्राला सुगंध आहे, पण हा सुगंध अत्तराचा वाटतो। होय, अत्तरच आहे, कनोजी अत्तर। कनोजी अत्तर? आपलं कविराज लावत्यात तसला अत्तर तर नाही ना? हो, त्यांच्याकडे अशी अत्तर असतात। तो कागद बी बाहेरचा आहे, जुन्नरचा कागद नाही तो, आणि त्या पत्रातलं अक्षर बी वेगळं आहे। आमच्या ओळखीचं नाही हे अक्षर। अहो, मराठी वळणाचं अक्षरच नाही ते। बैरजी काका, हा कस्तुरीचा सुगंध आहे, पण वेगळी छटा आहे। बरोबर आहे, हे अत्तर आपल्या मुलखातलंच नाही। पण आम्हाला एक कळत नाही, पत्राला अत्तर का लावलं असेल? खून पटवण्यासाठी। खून? होय, हे विशिष्ट प्रकारचं अत्तर असेल तर ते आपल्याच माणसाकडनं आलेलं पत्र आहे असं समजलं जातं, आणि त्यातला मजकूर ह्योच हुकूम मानायचा। पण काय लिहिलंय नक्की? विस्तवाच्या आगीमुळं त्यातली शाई फिसकटली, म्हणून ती अक्षर ओळखू येत नाही ती। खंडोजी, हे पत्र जपून ठेव, पुढं उपयोगी पडेल ते। जी राजे। कोणी पाठवलं असेल हे पत्र? कोण असेल बापूजी आणि सूर्याजीचा बोलवता धनी? राज, हे पत्र लय मोलाचं आहे। उद्या हेच पत्र बोलल आपल्या संग। वाचा फुटते अशा गोष्टींना। पण बघा ना बैरजी काका, दुर्गंधीपेक्षा वाईट काम करतात, पण सुगंधाचं मोल देऊ। एकूणच आमचा घातपात करू पाहणारा महावस्ताद आहे। तर ऐकलं का पंत? स्वारी कुठं निघाली एकदम दिमाखात? झालं, अटकलं? अहो, बाहेर जाताना असं विचारू नये, कामात आडकाठी येते। अहो पंत, समजा काठ्या आडकाठ्या या समजा तुमच्या पाशीच, तुम्हाला कसली आली आडकाठी? आता विचारताय म्हणून सांगतो, अकबराकडे निघालोय। म्हटलं यावं फेरफटका मारून। का अचानक? हो, वाटाघाटी करायला पाहिजे अकबराबरोबर, कारण अकबर आपल्यासाठी मसीहा आहे। होय का? म्हणून अत्तर बित्तर लावून गड उतार होताय वाटतं। मग आता अकबराला भेटायचं म्हटल्यावर खास ठेवणीतलं अत्तर काढलं, कस्तुरी। गड उतार होता येणार नाही का? शंभूराजे गडावर येते। आली का पंचायत? ही चौकशी होणार आता।